नमस्कार. आज आपण लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल हा लेसन लर्न करणार आहोत. ह्या लेसन मध्ये जे काही स्टार्टिंगचे पेजेस मध्ये दिलेलं आहे ते एक सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत आणि ते तितकेच इम्पॉर्टंट आहेत जितके हे प्रॅक्टिस सेट्स आहेत. तर पहिला क्वेश्चन आपण बघूया. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. आणि फर्स्ट इक्वेशन आहे 5x + 3y = 9. तर हा क्वेश्चन मी इथे लिहिलेला आहे. सेकंड इक्वेशन आहे 2x - 3y = 12. इथे मी यासाठी लिहिला आहे म्हणजे तुम्हाला तो इझिली समजेल. लेट्स ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. तर इथे फर्स्ट आहे की हे दोन इक्वेशन्स यांनी ऍड केले आहेत. हा पूर्ण लेसन काहीच नाहीये, फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायचंय. पण ते खूप लक्षपूर्वक करायला लागणार, नाहीतर त्याच्यामध्ये थोडी जरी मिस्टेक झाली तर आपला पूर्ण सम रॉंग होऊ शकतो. फर्स्ट आहे आपण हा ऍडिशन सबट्रॅक्शन मधला फर्स्ट आपण आधी रूल बघूया. इथे आपण हा रूल 8th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत, पण त्यात मी परत रिपीट करते. मायनस प्लस मायनस इज इक्वल टू प्लस असतं, प्लस 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 इज इक्वल टू प्लस असतं, मायनस प्लस प्लस इज इक्वल टू मायनस आणि प्लस प्लस मायनस इज इक्वल टू मायनस. मला माहिती आहे ह्यामधलं तुम्हाला काहीच लक्षात आलं नसेल, जसं मला आलं नव्हतं. पण हे लक्षात ठेवण्याचा एक खूप सोपा उपाय आहे. पहिला आहे की आपण दोन्ही साइन्स बघणार आहोत. आता इथे बघा, मायनस आहे मायनस आहे, दोन्ही सेम साइन्स आहेत, म्हणजे इथे काय येईल, ऍडिशन येईल. कुठला पण दोन सिमिलर साइन्स असले का एक ऍडिशन टाकायचा आणि कुठलेही दोन म्हणजे मायनस आणि प्लस हे दोन्हीही वेगवेगळे डिफरंट साइन्स असतील तर मायनस येणार. सिमिलर साइन्स प्लस डिफरंट साइन्स ऍडिशन मायनस. मायनस मायनस प्लस, प्लस प्लस मायनस, मायनस नाही, प्लस 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 होणार, मायनस प्लस मायनस होणार. प्लस आणि मायनस हे दोनच फक्त, म्हणजे सिमिलर साइन्स असल्या दोन्ही पण तर ऍडिशन येणार, डिफरंट साइन्स असल्या तर सबट्रॅक्शन येणार. इथे डिफरंट साइन आहे, मग इथे काय येणार, सबट्रॅक्शन. हे दोन्ही कट होणार कारण 0 - 0 झिरोच असतो, 2 - 2 0 असतो, तर हा 0 होणार. 5x इथे कुठली साइन नाही म्हणजे ऍडिशनची साइन आहे. इथे आता दोन सिमिलर साइन्स आहेत ऍडिशन, तर इथे आपण प्लस यूज करणार. मायनस प्लस 2 किती होणार, 7x इज इक्वल टू, आणि हे ऍड होणार ह्याच्यासारखंच हे पण ऍड होणार 11 आणि हा 21. 7x इज इक्वल टू 21. आता हे बघा, 7x इज इक्वल टू 21, x इज इक्वल टू हा 7 ह्या साईडला जाणार, 21 अपॉन 7, 7 1 जार 7 3 जार, त्यामुळे x इज इक्वल टू 3. प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 कोणता आहे, हा वाला. इथे x च्या जागेवरती आपल्याला जो x चा आन्सर भेटलाय तो आपण इथे टाकणार, म्हणजे x इज इक्वल टू 3 आहे. 5 3 जार 15, 15 प्लस 3y इज इक्वल टू 9. इथे 3y इज इक्वल टू हा ह्या साईडला जाणार. ज्यावेळेस साइड चेंज होते त्यावेळेस साइन पण चेंज होते, त्यामुळे 9 इथे प्लस आहे, काहीच नाही म्हणजे प्लस आहे, मग ह्या साईडला जाणार तर ते मायनस होणार, मायनस 15. मायनस प्लस मायनस, त्यामुळे इथे 9 - 15. आता इथे मोठी साइनचा जो असणार त्याचा आन्सर येणार 3y इज इक्वल टू मायनस, मोठी साइन 15 आहे आणि त्याची साइन मायनस आहे, तर आधी मायनस टाकायचा, मग ह्याचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काय असेल ते बघायचं. आधी साइन सॉर्ट आउट करायची, मग डिजिट्स. 9 -
15 तर काय येणार 6 -6 इथे -15 3y इज इक्वल टू -6. आता 3y इज इक्वल टू -6 आहे तर y इज इक्वल टू -6 हे ह्या साईडला येणार. इथे तुम्ही लक्षात घ्या 3 × y आहे तर हा ह्या साईडला जाणार तर काय होणार डिव्हिजन होणार. 3 1 जा 3 2 जा 6 आणि ही मायनसची साईन सो -6/-2. आणि सर्वात बेस्ट म्हणजे ह्याला असं पूर्ण सर्कल बॉक्स मारायचे पूर्ण आन्सर्सला x y ला आणि जो आपला सोल्युशन आहे त्याला जरी केलं तर व्हेरी गुड. सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x काय आपला 3 आधी x आहे सो आधी x चा नंबर टाकायचा मग y आहे तर y चा नंबर टाकायचा. असं झालं की मिस एकदम परफेक्ट मार्क्स देते आपल्या ह्याच्यासाठी विदाउट एनी प्रॉब्लेम. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. फर्स्ट क्वेश्चन आहे 3a + 5b इज इक्वल टू 26 आणि सेकंड इक्वेशन a + 5b इज इक्वल टू 22. तर मी इथे हा क्वेश्चन लिहिलेला आहे. आता ह्याचा आन्सर आपण बघणार आहोत. फर्स्ट सगळ्यात आधी इक्वेशन्स वेगळे वेगळे करून लिहायचे. 3a + 5b इज इक्वल टू 26 हा इक्वेशन 1. a + 5b इज इक्वल टू 22 हा इक्वेशन 2. असं लिहिलं ना मग कळतं की हा फर्स्ट आहे हा सेकंड आहे. मग हा इथे नाही लास्टच्या प्रोसेसमध्ये खूप इझी पडतं आपल्याला आणि ह्याला मार्क्स पण असतात. तर इथे आपण बघा इथे काय आहे का दोन्ही सेम साइन्स असल्या की नाही की मग ऍडिशन होणार. दोन्ही सेम साइन्स आहेत तर काय होणार सेम साइन्स मायनस डिफरंट साइन्स ऍडिशन. इथे दोन्ही वेगवेगळ्या साइन्स होत्या -3 + 3 तर इथे ऍडिशन केलेलं. इथे आपल्याला सबट्रॅक्ट करायचंय. सबट्रॅक्टिंग इक्वेशन इथे सगळ्यात मोठी प्रॉब्लेम होते. काही मुलं लिहितात 1 from 2 आणि करतात 2 from 1. इथे मी ऑलरेडी केलाय तसा प्रॉब्लेम झालेला. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 1 2 from 1 हे मी खूप बेसिक पासून शिकवते म्हणजे नेक्स्ट टाइम आपण ज्यावेळेस सम सॉल्व्ह करणार त्यावेळेस आपल्याला हे सगळं लक्षात राहील. 2 ह्याचा एक एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल 3 पेज 4 वरती हे बघा इथे दिलंय लेट सबट्रॅक्ट इक्वेशन 2 from 1. फ्रॉम 1 आहे तो आधी लिहिला. इथे इक्वेशन 15 पेज टर्न करून बघू शकता. 15x + 17y इज इक्वल टू 21 हा फर्स्ट इक्वेशन आहे आणि सेकंड इक्वेशन सेकंड लिहिलंय. म्हणजे फर्स्ट फ्रॉम 1 लिहिलंय तर 1 हा आधी लिहायचा 2 हा नंतर लिहायचा. आपला फर्स्ट इक्वेशन हा आहे सो असं लिहायचं 3a + 5b इज इक्वल टू 26 आणि सेकंड आहे तर काय केलंय आपण सबट्रॅक्शन केलंय तर a + 5b इज इक्वल टू 22. आता सबट्रॅक्टिंग केलंय तर लिनियर इक्वेशन मध्ये काय असतं की सर्वांच्या साइन्स पण चेंज होतात. जसं मायनस मध्ये प्लस मध्ये हे होत नाही. असं करायचं आणि इथे काय कुठली साईन नाही म्हणजे ऍडिशनची साईन आहे म्हणजे इथे मायनस होणार. प्लस आहे तर इथे मायनस होणार. इथे प्लस आहे काहीच नाही म्हणजे मायनस होणार. आता हा मायनस आहे हा प्लस आहे. जसं आपल्या ह्या वाल्या क्वेश्चन मध्ये दोन्ही कट झालेले तसं इथे होणार. खूप इझी आहे. एकदा जर समजलं ना तर काही डिफिकल्ट वाटणार नाही. इथे मायनस आहे हा प्लस आहे मायनस प्लस ह्यावाल्या इक्वेशन मध्ये सांगितलेलं मी मायनस प्लस तर मायनस होणार. तर हा वाला मायनस नाही मोठी साईन कुठली आहे प्लस तर प्लस 2a इज इक्वल टू हा मायनस प्लस मायनस आहे तर हा 4 होणार. a इज इक्वल टू 4/2
a इज इक्वल टू 2. असं करा म्हणजे मार्क्स भेटतात त्याचे नीट असण्याचे. ऑल्दो माझा जो सम आहे तो नीट नाहीये पण ठीक आहे. आता सबस्टिट्यूटिंग a इज इक्वल टू 2 इन कोणत्याही दोन्ही मधल्या एका इक्वेशन मध्ये करायचा. आता a हा इझी वाटतोय मग ह्याच्यात करायचा. मी तुम्हाला एक सजेशन देईन, दोघातला कुठला पण एक जो इझी वाटेल ना त्याच्यामध्ये करा, म्हणजे कसं टाइम वेस्ट होत नाही आणि त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो नेक्स्ट सम करायला एक्झाम मध्ये. a इज इक्वल टू a माइन प्लस 5b इज इक्वल टू 22. a च्या जागेला आपण टाकणार 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. 2 प्लस 5b इक्वल टू 22. आता हा ह्या साईडला जाणार म्हणजे साईड चेंज करणार. साईड चेंज झाली तर त्याची साईड चेंज जर झाली ना तर त्याची साईन पण चेंज होते. तर 5b इज इक्वल टू 22 मायनस 2. 5b इज इक्वल टू, तुम्हाला खालचं दिसणार नाही म्हणून मी लाईनच्या मध्ये लिहिते 20. ओके, 5/20 इज इक्वल टू b. हे कसं झालं, हा जो 5 होता त्याने साईड चेंज केली. मी मगाशी सांगितलं जसं 5 इंटू b असतं हे, तर इंटू आहे तर ह्या साईडला जाऊन डिव्हिजन होणार. मायनस प्लस होतं ह्या साईडला साईड चेंज झाल्यावरती, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन होतं. कळलं. आता b इज इक्वल टू 5 1 जा 5 4 जा 4. आणि सर्वात इम्पॉर्टंट, देअरफॉर सोल्युशन इज a, b. x, y लिहिणार का नाही, इथे a आणि b व्हेरिएबल्स आहेत. a आणि b व्हेरिएबल आहेत. ओके, a आणि b व्हेरिएबल आहेत. सो a b घ्यायचं इज इक्वल टू a काय आहे 2 तो आधी लिहायचा, प्लस कॉमा b काय आहे 4 तो नंतर लिहायचा. इथे जर तुम्ही मिस्टेक केली ना, एवढ्या मोठा सम सॉल्व्ह करून सुद्धा तुम्हाला मार्क्स नाही भेटणार. आय एम सॉरी. ह्याला असा पेन्सिलनी बॉक्स करायचा. मी हे का सांगते, कारण नंतर तुम्हाला एक्झाम्स ज्यावेळेस स्टार्ट होतील ना त्यावेळेस दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही पडणार की हाऊ टू मेक पेपर प्रेझेंटेशन वगैरे वगैरे. आता सेकंड सम बघा. x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. मी याचा क्वेश्चन लिहिते आधी मग तुम्हाला सांगते. इथे आता आपण ह्या समसारखा हा वाला सम बघा. ह्या समसारखं फर्स्ट इक्वेशन 1 आणि 2 असं लिहिणार. मी तुम्हाला एक सजेशन देते, माझा ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघत असणार ना त्यावेळेस प्लीज प्रॅक्टिस करत जा, कारण जर तुम्ही नुसताच व्हिडिओ बघत असणार ना तर त्या व्हिडिओ बघण्याचा काहीही फायदा होणार नाही. सेकंड. ओके, आता नेक्स्ट स्टेप आपली आहे की हे बघायचं की दोन्ही मधलं कुठलं कॉमन आहे. कॉमन आहे का ह्यात? नाही, कुठलाच कॉमन नाहीये. जसं इथे होता 5b आणि 5b, लेटर पण सेम आणि नंबर पण सेम नाहीये तिथे कुठलाच. तर आता मल्टिप्लाय करायचं याला x. आता कुठल्या पण एका नंबरला, आता x सिंगल आहे इथे 3 आहे तर हा पूर्ण इक्वेशन 3 नी मल्टिप्लाय करायचा. मग काय होणार, हा इक्वेशन हे आणि हे म्हणजे x x कॅन्सल होईल, कारण ह्याला तर 7 नी मल्टिप्लाय करू शकत नाही. 7 2 जा 14 होतं. ह्याला पण मग 2 नी मल्टिप्लाय, एवढं कशाला, त्यापेक्षा 3 ने करूया आपण. x प्लस नाही मल्टिप्लाइंग इक्वेशन 1. हा असा लिहू नका इक्वेशन, मार्क्स नाही भेटतात. मिस लोक असं सर्कल करतात ना मग त्यात मार्क्स डिडक्ट होतात. x इक्वेशन 1 विथ 3. मग आन्सर लिहायचा डायरेक्ट 3x प्लस 7 3 जा 21 y प्लस इज इक्वल टू 3 10 जा 30
हा इक्वेशन 3 असं द्यायचं तिथे. नेक्स्ट स्टेप ही हे प्लस आहेत. इथे काय सांगितलेलं मी, प्लस 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 होणार, प्लस सॉरी हा वाला नाही, ज्यावेळेस इथे दोन्ही प्लस असणार ना त्यावेळेस ऍडिशन करायचं, सबट्रॅक्शन करायचं. त्यामुळे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3, हा 3 आहे आणि हा 2 आहे, तर ह्या दोघांना करायचं. अशी बोट ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल काय करताय. नाही तर लिहिचाल 2 आणि 1 आणि करचाल 1 2 आणि 3. 2 फ्रॉम 1 फ्रॉम 3 3. मग फ्रॉमच्या नंतर कुठला आहे, थर्ड इक्वेशन. मग थर्ड इक्वेशन आधी लिहायचं, 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. आता सबट्रॅक्शनची साइन टाकायची आणि हा सम कॉपी करा, हा इक्वेशन कॉपी करायचा. मायनस 2y इक्वल टू 7. इथे सबट्रॅक्शन आहे तर साइन चेंज होणार, नेहमी लक्षात ठेवा. सबट्रॅक्शन असल्यावरती साइन चेंज होते, ऍडिशन असल्यावरती साइन चेंज होत नाही. साइन होणार इथे प्लस आहे मायनस होणार, मायनस आहे प्लस होणार, प्लस आहे तर मायनस होणार असं. आता इथे मायनस मायनस आहे तर दोन्ही कॅन्सल होणार आणि इथे दोन्ही प्लस आहे तर हे ऍड होणार. इथे भले मायनस असला तरी हे ऍड होणार. 21 प्लस 22 2 21 प्लस 2 इज इक्वल टू 23y इज इक्वल टू, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे तर काय होणार, हा बरोबर 7 ह्याचा ऍडिशनच असणार आन्सर, पण ह्याचं मायनस होणार. 7 म्हणजे 23 आन्सर येणार. 23 कॉमन आहे तर आपण काय करायचा, y इज इक्वल टू 1 काय करायचं मग पुढे लिहायचा, डिवायडिंग बोथ साइड्स बाय 23. ओके, असं लिहायचं. मिसला काही स्वप्न नाही पडणार तुम्ही असं केलंय. मिसला जरी आन्सर माहिती असेल तरी हे फॉर्मॅलिटी आहे, ती कम्प्लीट तर करावी लागणार. आता नेक्स्ट आहे ओके, सबस्टिट्यूटिंग y is equal to 1 in y. इथला कुठला इझी y, 2y इझी आहे का 7y, हा पण ह्याला x ची पण गरज आहे त्यामुळे फर्स्ट इक्वेशन मध्येच टाकू आपण 1. 7 इंटू 3 इझी आहे का डिव्हिजन करून ते इझी आहे असं पण बघायचं फर्स्ट. तर हा फर्स्ट जो इक्वेशन आहे तो इथे कॉपी करायचा, 7y इज इक्वल टू 10. आता x आहे, x असाच लिहायचा, 7 आहे नीट बघा 1 असं लिहायचं, y च्या जागेला 1 लिहायचा इज इक्वल टू 10. x प्लस 7 इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू 10 मायनस 7. therefore x इज इक्वल टू 3. मायनस आहे प्लस आहे, मायनस प्लस आहे तर काय ना 3. आणि याला बॉक्स करायला विसरू नका. आता इथे जागा नाहीये म्हणून मी इथे लिहिते, तुम्ही असं करू नका. गव्हर्नमेंट कडूनच पेपर्स येतात, जेवढे पाहिजे तेवढे यूज करू शकतो आपण एक्झाम साठी. ओके, therefore solution is x, y is equal to x. आधी इथे खूप कन्फ्यूज होतात मुलं. x आहे, x काय 3, y काय 1. हे नीट लिहायचं आणि मग बॉक्स करायचा. परत तेच पेन्सिलने. हे बॉक्सेस आहेत ना ते पण पेन्सिलने केले ना तरी चालतील ना, म्हणजे
जास्त करून पेननीच सांगतात टीचर्स, पण जसं तुमच्या स्कूलमध्ये सांगितलं तसं पेननी सांगितलं पेननी करा, पेन्सिलने सांगितलं पेन्सिलने करा. थर्ड क्वेश्चन, 2x - 3y = 9. मी क्वेश्चन लिहिते आधी. इथे मी क्वेश्चन लिहिलाय बघा, आणि त्याच्यासोबत फर्स्ट स्टेप पण लिहिले. मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला हा स्टेप्स मध्ये जर डिवाइड करायचं असेल ना, ही फर्स्ट स्टेप आहे. तुम्हाला हे बघायला लागेल. हे जर असेल तर हे पण फर्स्ट स्टेप मध्येच येतं. ओके, हा सेकंड स्टेप आहे. कोणता? सबट्रॅक्ट करायचा किंवा ऍड करायचं, आणि फर्स्ट जो व्हेरिएबल आहे कोणता पण असू दे त्याचा व्हॅल्यू काढायचा. हा सेकंड स्टेप आहे. आणि लास्ट स्टेप आहे का त्याला सबस्टिट्यूट करायचा, हा वाला फुल सबस्टिट्यूट करायचा आणि सोल्युशन लिहायचा. हा थर्ड स्टेप आहे. असं 3 स्टेप्सचं खूप इझी समजत. हे फक्त लक्षात घ्या नीट आणि नीट समजून घ्या, मग खूप इझी पडेल तुम्हाला. आता हा लिहिलंय मी फर्स्ट आणि सेकंड. आता इथे काय आहे, दोन्ही सेम आहेत, व्हेरिएबल्स पण आणि नंबर डिजिट्स पण. सो इथे आपण काय करणार आहोत, आणि सायन्स पण सेम आहेत. ओके, तर सबट्रॅक्शन करायचंय. सबट्रॅक्टिंग, अरे सबट्रॅक्टिंग इक्वेशन, हे खूप महत्वाचं आहे. इक्वेशन 2 का 1 हे आधी डिसाइड करा. मोठा कुठला आहे? 13. हा मोठा आहे, हा छोटा आहे. मग हा वाला सेकंड फ्रॉम 1 फ्रॉम 2 केला तरी तोच आन्सर येणार आहे. दाखवू का तुम्हाला? 2x - 3y फ्रॉम 1 आहे, 1 आधी लिहायचं, = 9 मायनस 2x प्लस y = 13. साइन चेंज करायची, प्लस आहे मायनस होणार, प्लस आहे मायनस होणार, प्लस आहे मायनस होणार. ओके, हे कट होणार का? मायनस साइन्स डिफरंट आहेत. सो मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस = 0. हे बघा, दोन्ही डिफरंट. आता ह्या साइन्स कन्सिडर नाही करायच्या, ह्या ज्या बॉक्स मध्ये आहेत ना, ज्या लाईन्स मध्ये आहेत ना, त्या कन्सिडर करायच्या. 0 होणार, मग हा सोडून द्यायचा. हा मायनस आहे, हा मायनस आहे, मायनस मायनस प्लस, हा 4y होणार. 4y = मायनस आहे, हा प्लस आहे. मग हे साइन चेंज झाल्यावरती मायनस झाले, तर हे ते सबट्रॅक्शन होणार. तर हे होणार 4. y = 1. सबट्रॅक्ट डिवायडिंग बाय लिहिलं ना तरी चालेल. डिवायडिंग बोथ 4. आता सेकंड स्टेप झाला आपला. थर्ड सबस्टिट्यूशन वाला स्टेप. सबस्टिट्यूटिंग s y = 1 इन फर्स्ट वाला सेकंड इक्वेशन मध्ये टाकू आपण. 2x प्लस 1 = 13. 2x प्लस नाही = 13 आहे. हा प्लस इकडे झाल्यावर मायनस होणार. 2x = 12. x = 6 होणार. कसं? 12/2. x = कळलं? Therefore, solution is x, y = x, y म्हणजे आधी x येणार मग y येणार. 6, 1. आणि हे पेननी किंवा पेन्सिलनी बॉक्स काढायचा. आता मी नेक्स्टचे जे सम्स आहेत ना ते फक्त सॉल्व्ह करते आणि मग तुम्हाला दाखवते, मग तुम्हाला खूप इझी पडेल ते. ओके, हा फोर्थ सम काय आहे? 5m - 3n = 19. सेकंड इक्वेशन आहे m - 6n = -7. तर इथे मी हा क्वेश्चन लिहिलेला आहे. ह्याचा आन्सर आहे बघा.
आता इथे आपल्याला ह्या दोघातलं कुठलाही व्हेरिएबल किंवा डिजिट दोन्ही पण सेम नाहीयेत, तर आपल्याला ते सेम बनवायला लागतील. आणि त्याच्यासाठी 5m हा जो फर्स्ट इक्वेशन आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचा, नाहीतर ह्या सेकंड इक्वेशनला 5 ने. दोन्ही जरी केला तरी आन्सर तेच येणार. इक्वेशन्स वेगळे येणार पण जो लास्ट आन्सर असणार तो सेम येणार जर बिना चुकता केला तर. इथे मी सेकंड वाला घेतलाय इक्वेशन आणि त्याला 5 ने मल्टिप्लाय केलाय, तर हा थर्ड इक्वेशन येणार. असं सिस्टमॅटिकली लिहायचं. इथे सबट्रॅक्ट केलाय इक्वेशन 3, हे दोन्ही सेम झाले ना, 5m. तर ह्याच्यामधून मायनस केलंय, तर 5m मायनस 30n इज इक्वल टू मायनस 35 मधून मायनस केलाय हा फर्स्ट इक्वेशन सॉरी. मग त्याचा आन्सर 27n मायनस 54 येतो, इज इक्वल टू 54. तर हा वाला 27 ह्या साईडला जाणार आणि असं होणार n इज इक्वल टू 54 अपॉन 27. आपण असं पण करू शकतो. आणि सेकंड आहे की असं लिहायचं 3n मायनस 6 आहे, कशाने डिवाइड केलेला 9 ने. मग n इज इक्वल टू 6 अपॉन 3, मग n इज इक्वल टू 2 आणि इथे पण n इज इक्वल टू 2 येणार, कारण 27 1 जा 27, 27 2 जा 54. असं सबस्टिट्यूट करायचं n इज इक्वल टू 2 कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये. जो इझी वाटेल त्या इक्वेशन मध्ये केलं तर ठीक आहे. इथे मला हा वाला सेकंड इक्वेशन इझी वाटला त्यामुळे मी त्याच्यात केलंय. तर m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7 मायनस m मायनस 12 इज इक्वल टू मायनस 7. इथे m ह्या साईडला आला आणि हा जो मायनस 7 आहे तो मायनस 12 आहे तो ह्या साईडला गेला आणि मायनसचा प्लस झाला. साईड चेंज झाल्यावरती साईन पण चेंज होते, तर मायनस प्लस मायनस होतं. मग हे असं झाल्यावरती m इज इक्वल टू 5 येतं. आणि नेहमी लक्षात ठेवायचं नेहमी मोठ्या डिजिटचंच फक्त साईन येते. इथे ऍडिशन म्हणजे प्लस 14 मोठा आहे तर तेच आलं. आता असं लिहायचं आणि बॉक्स करायचं, मग इझी पडतं मिसला अंडरस्टँड व्हायला. मग मिस ह्याच्यासाठी एक्स्ट्रा मार्क्स पण देते फॉर युअर नीटनेस. आता नेक्स्ट क्वेश्चन 5th वाला 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3 आणि सेकंड इक्वेशन आहे x प्लस 5y इज इक्वल टू 4. इथे मी लिहिलंय असं इक्वेशन वाईज केलंय. आता इथे सेकंड इक्वेशनला मी परत फर्स्ट ह्याच्यासारखं 5 ने मल्टिप्लाय केलंय, पण इथे आपण ह्याला कशानेच मल्टिप्लाय करू शकत नाही कारण इथे 5y आहे आणि इथे 2 आहे. हे दोन्ही वेगळ्या टेबल्स मध्ये येतात. आणि जर तुम्हाला हे सगळं अंडरस्टँड करायचं असेल ना तर 0 पासून 9 पर्यंत एकदम परफेक्ट टेबल्स यायला पाहिजेत. म्हणजे कोणी उठवलं ना रात्रीचं तरी तुम्हाला त्याचा आन्सर यायला पाहिजे. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 विथ 5x प्लस 25y इज इक्वल टू 20 हे आन्सर येणार. कसं ह्या निघालं ना इंटू 5 इंटू x 5x 5 5 जा 25y इज इक्वल टू 5 4 जा 20. आता सबट्रॅक्ट करायचंय. हे कशावरून कळणार? हा जो नंबर आहेत हे दोन ह्याचे कुठले साइन सेम आहेत, तर साइन जर सेम असले ना तर तिथे ऍडिशन साइन सेम असले ना, जसं ऍडिशन किंवा प्लस किंवा मायनसची जर साइन असली ना, दोन्ही सेम साइन्स असल्या की सबट्रॅक्शन होणार आणि दोन्ही डिफरंट साइन्स असल्या की ऍडिशन होणार. इथे सबट्रॅक्शन केलंय. इक्वेशन 3 फ्रॉम 1 बोललंय. मग फर्स्ट वाला इक्वेशन आधी लिहायचा. फर्स्ट वाला इक्वेशन आधी लिहिलंय, मग थर्ड वाला इक्वेशन लिहायचा. साइन चेंज होते. नेहमी लक्षात ठेवा, साइन जर नाही चेंज केली ना तुमचे मार्क्स जातील. मार्क्स काय तुमचा पूर्ण समज रॉंग होईल. इथे असं आहे बघा, हे दोन्ही साइन डिफरंट झाले मग कॅन्सल झाले. हे मायनस प्लस मायनस 23y झाला आणि मोठ्या नंबरची साइन येणार तर मायनस 23y इज इक्वल टू मायनस मायनस प्लस. तर इथे मोठ्या नंबरची मायनस आहे मायनस 23. y इज इक्वल टू 1.
आता तुम्ही बोलाल इथे मायनसची साईन होती, मायनसचं काय केलं, तर पुढे लिहायचं डिवायडिंग बोथ द साइड्स बाय -23 असं लिहिलं ना, मग मिसला कळतं की तुम्ही असं केलंय. मग त्याच्यासाठी पण तुमच्यासाठी एक मार्क्स बनवण्यासाठी खूप इझी असतो. हे अशा पद्धतीचे सम्स 2 ते 3 मार्क्स साठी येतात आणि जास्त करून विचारले जातात. सबस्टिट्युटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. आता इथे मला इक्वेशन 1 आणि 2 मधला 2 खूप इझी वाटला, मग मी तो घेतला. तुम्ही कुठल्या पण इक्वेशन मध्ये करू शकता. x प्लस 5 आणि y च्या जागेला 1 टाकला पण इज इक्वल टू 4. x प्लस 5 तर ह्या साईडला झाल्यावरती -5 होणार, -5 होणार. तर हा असं होणार मायनस x इज इक्वल टू 5 - 4. -4 येणार का, नाही, हा असाच राहणार. x इज इक्वल टू 4 असं लिहायचं आणि जो डिजिट आपल्याला शिफ्ट करायचा आहे ना तो त्याच्या नंतर लिहायचा, मग कन्फ्युजनच होत नाही. मग x इज इक्वल टू -1 येणार. देअरफॉर सोल्युशन इज इक्वल टू x कॉमा y इज इक्वल टू -1, x काय -1, मग x इथे लिहायचा. हे जर नीट लिहिलं ना तर मग तुम्हाला नीट होतं ते, नाही तर मिसला कन्फ्युजन करचाल इथे आणि मग फुल सम मिस रॉंग करते. 6th सम आहे आता. 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. तर हा खूप इझी सम आहे, फक्त लक्षात घ्या. इथे मी आन्सर लिहिलाय, हे बघा, फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन. आता आपल्याला इथे काय करायचंय, हा जो इक्वेशन आहे ना त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचंय. का, कारण त्याच्या खाली 3 आहे. हे बघा इथे पण 3 आहे, ह्याच्या खाली 3 आहे ना, म्हणून त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचंय. आणि ह्याच्या खाली 4 आहे तर ह्याला मल्टिप्लाय करायचंय 4 ने. हे बघा इक्वेशन मल्टिप्लाइंग 3 टू इक्वेशन 1 and 4 टू इक्वेशन 2. हे वर्डिंग जरा इकडे तिकडे झाले ना तरी चालतात, पण एवढं नाही करायचं की त्याचं मिनिंग चेंज होईल. आता इथे मी एकदम लिहिलंय बघा, इंटू 3 प्लस y इंटू 3 इज इक्वल टू 10/3 इंटू 3. आता हे 3 आणि हे 3 कॅन्सल होणार, हे 3 आणि हे 3 कॅन्सल होणार. तर ह्याचा आन्सर काय होणार, 1x म्हणजेच x आणि प्लस y इंटू 3 इज 3y इज इक्वल टू 10. हा 3 कॅन्सल झाल्यावर 10. हा इक्वेशन नंबर 3. खाली आता हा वाला 4 इंटू मल्टिप्लाय केलं इक्वेशन 2 ला, 2 इंटू 4 प्लस 1/4y इंटू 4 इज इक्वल टू 11/4 इंटू 4. आता हा 4 आणि हे 2 4 कॅन्सल झाले. ह्याचा आन्सर 4 2 जार 8x प्लस 1y म्हणजे y इज इक्वल टू 11. हा इक्वेशन 4 झाला. आता ह्याला मल्टिप्लाय करायचं इक्वेशन 4 ना बाय 3 ने मल्टिप्लाय करायचं. 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. हा 5th इक्वेशन झाला. डायरेक्ट केला मी, हे बघा 4 इक्वेशन आहे हा वाला, त्याला 3 ने 8 3 जार 24, 3y 33 असं केलंय. आता सबट्रॅक्ट केलं इथे इक्वेशन 3 फ्रॉम 5. मग 5 आधी लिहिला 33 हा वाला इक्वेशन आणि त्याच्या खाली हा 3rd इक्वेशन लिहिला. साइन चेंज होणार, मग हे बघ हे कॅन्सल होणार, -3y प्लस 3y आणि इथे मायनस प्लस मायनस, मग 23 येणार. साइन मोठ्याची 10 नाही येणार, मग ऍडिशन आहे, प्लसची साइन येणार. इथे प्लस मायनस मायनस 23x. Therefore, x is equal to 1 by dividing both sides by 23. Substituting 23 ने आधी फर्स्टच्या सम मध्ये कसं केलं ह्याच्या आधीच्या तसं इथे असं सबस्टिट्यूट केलं की नाही, 1 प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि त्याच्यानंतर हा जो प्लस येतो या साईडला झाल्यावरती मायनस होणार. मग असं y इज इक्वल टू 3 येणार. 9/3 3 1 जा 3 3 जा 9/3 y इज इक्वल टू 3.
मग सोल्युशन इज इक्वल टू एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 1,3. स्केलनी केला ना खूप चांगलं होईल. पण बॉक्स करा. आता नेक्स्ट 7th सम 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि सेकंड इक्वेशन आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आता इथे अशा टाईपच्या सम मध्ये काय करायचं असतं, हे जे वरचे सम्स होते ना ह्याच्यापेक्षा वेगळे सम्स आहे हा आणि लास्ट वाला. तर ह्या सम्स मध्ये आधी ह्या दोघांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन दोघातलं एक करायचं कोणतंही. इथे मी आधी ऍडिशन केलंय, तुम्ही पाहिजे तर सबट्रॅक्शन करा नाही तर ऍडिशन करा, नो मॅटर. आधी इथे ऍडिशन केलंय तर ऍडिंग 1 and 2 ह्याचा ऍडिशन जे होईल ना त्याला डिवाइड करायचा आणि एक्स वाय फॉर्म मध्ये आन्सर येतो, मग तो इक्वेशन थर्ड असणार. इथे ऍडिंग केलंय बघा 99 प्लस 101 200x 101 प्लस 99 इज इक्वल टू 200y आणि इथे 499 प्लस 501 1000 होतं. तर याला डिवाइड केलंय 200 नी, तर x प्लस वाय इज इक्वल टू 5. हा थर्ड इक्वेशन झाला. आता सबट्रॅक्शन करायचं आणि फोर्थ इक्वेशन काढायचं. तर फोर्थ इक्वेशन काढण्यासाठी आधी सबट्रॅक्शन केलंय मी 2 फ्रॉम 1. मग फ्रॉम 1 आहे तर आधी फर्स्ट वाला इक्वेशन लिहायचा आणि मग सेकंड वाला काढायचा. हे बघ इथे लिहिलंय. मग साइन चेंज, प्लस साइन आहे मायनस होणार, मायनस साइन आहे प्लस होणार. इथे प्लस आहे मायनस झाली, प्लस आहे मायनस झाली, प्लस आहे मायनस झाली. आता ह्या साइन्स नाही कन्सिडर करायच्या, या खालच्या साइन्स कन्सिडर करायच्या. मग मायनस प्लस मायनस तर -2 येणार. मोठी साइन 101 मायनस आहे ना, मग -x येणार. इथे प्लस येणार कारण मोठी साइन प्लस आहे. प्लस 2y इज इक्वल टू -2. आता नेक्स्ट आहे की इथे डिवाइड केलंय -1 ने. हे दोन्ही साइडला डिवाइड केलंय -1 ने कारण आपल्याला ती मायनसची साइन जी होती ना ती कॅन्सल करायची होती, म्हणून -1 ने आपण त्याला डिवाइड केलंय. आता ऍड करायचं इक्वेशन 3 आणि 4 ला. इक्वेशन 3 आणि 4 ऍड केल्यावरती जो की हा आणि हा फोर्थ वाला असणार आहे, आपल्याला येतो 2x इज इक्वल टू 6. तर हा 2 आहे तो ह्या साईडला साईड चेंज करून जाणार म्हणजे डिव्हिजन होणार. हा मल्टिप्लिकेशन इकडे डिव्हिजन होणार. तर x इज इक्वल टू 6/2. तर 2 1 जार 2 3 जार 6. तर x इज इक्वल टू 3 येणार. तर सबस्टिट्यूट करायचा x इज इक्वल टू 3 इक्वेशन कोणत्या पण इक्वेशन मध्ये जे तुम्हाला आवडेल. म्हणजे हे दोन्ही मध्ये तर आपण करू शकत नाही कारण ते खूप लांब सम होईल आणि त्याच्यात टाइम वेस्ट पण जाईल. त्यामुळे थर्ड किंवा फोर्थ मध्ये जा. इथे मी केलंय थर्ड मध्ये x प्लस वाय इज इक्वल टू 5. x आहे 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. y ह्या साईडला येणार 5 असाच राहणार आणि हा जो साईड चेंज करणार आहे त्याची साइन चेंज होणार. तर इथे -3 होणार. मग y इज इक्वल टू 2. आता इथे दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकून दाखवते मी. x मायनस वाय इज इक्वल टू 1. हा फोर्थ इक्वेशन आहे हा वाला. x काय आपला 3 मायनस वाय इज इक्वल टू 1. आता हा प्लस आहे तर ह्या साईडला जाणार तर मायनस होणार. मायनस वाय इज इक्वल टू 1 मायनस 3 मायनस वाय इज इक्वल टू -2. मायनस मायनस कॅन्सल होणार. ठीक आहे. y इज इक्वल टू 2. तर देअरफॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 3, 2. आता लास्टचा सम आहे तो हा 8th सम 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि नेक्स्ट इक्वेशन आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. तर ही दोन जे सम्स आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट सम आहेत आणि एक्झाम मध्ये ह्या दोन्ही सम्स मधून कोणता पण एक येऊ शकतो 100%. हा 48 असं लिहिलंय हा क्वेश्चन आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 असं कॅटेगराईज केलंय. आता ह्याला पण ह्या समसारखा ऍड करायचं मग सबट्रॅक्ट करायचंय. मी इथे ऍड करून ठेवलंय हे बघा. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 ऍडिशन नंतर 106x
इथे मायनस प्लस मायनस 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 प्लस होणार. तर 10y इज इक्वल टू 424. आता इथे 106 ने जर मल्टिप्लाय डिव्हिजन करायचं ना आपल्याला, तर ह्याचा आपल्याला किती येईल ते काय कसं कळणार. 6 आहे ना. ओके, 6 1 जार 6, 6 4 जार 24. लास्ट नंबर बघायचा फक्त. 6 2 जार 12, 6 3 जार 18, 6 4 जार 24. आता 4 नी बघायचं. 106 इंटू 4 एवढं तर मल्टिप्लिकेशन येतच असेल. 6 4 जार 24, 4 2 0 जार 0. ओके, 4 2 येणार. मग 4 1 जार 4 आला आन्सर. तर इथे येणार काय येणार, x प्लस वाय इक्वल टू 4. हा फर्स्ट इक्वेशन, थर्ड इक्वेशन झालं. आता इथे सबट्रॅक्शन केलंय. इक्वेशन इक्वेशन 1 फ्रॉम 2. मग सेकंड वाला आधी लिहिला आणि मग फर्स्ट वाला लिहिला. मग ह्याचा आन्सर काय येतोय ते बघा. ह्याला डिवाइड केलं आपण. इथे डिवाइड करणार आहोत 8 नी. 8 आहे आणि 80 आहे. मग 80 10 जार 8 10 जार 80 येतं. तर x मायनस वाय इज इक्वल टू 10. ह्याचा आन्सर काढा आणि सोल्युशन x इज इक्वल टू काय येतं ते मला कमेंटमध्ये सांगा. आता हे झाल्यावरती मला ह्याचा सोल्युशन कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर आवडला असेल ना तरच लाईक करा. मी ह्याच्यामध्ये खूप बेसिक कन्क्लूड केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते हेल्पफुल असेल असं मला वाटतं. आणि जर तुम्हाला काहीही कसलाही थोडाही डाऊट असेल ना तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. मग मी त्याचं तुम्हाला रिप्लाय देते आणि तुमचा डाऊट सॉल्व्ह करते.